तर त्यांना वेगळं असं दालन कधीच नव्हतं. प्रफुल्लबाईंना किंवा तटकरे साहेबांना वेगळं दालन देण्याची गरजही नव्हती, कारण सर्वोच्च नेत्यांचं दालन एकच असायचं. तेव्हा आताही तेच आहे हेच मी काल त्यांना सांगितलं. परंतु त्यांनी इकडनं तिकडनं काहीतरी मिळालेल्या माहितीच्या आधारे एक बातमी बनवली आणि ती बातमी आज आली. आता ती बातमी आज आल्यामुळे झालं असं आहे की त्याच्यातनं आमच्या पक्षाच्या ह्या दोन ज्येष्ठ नेत्यांची, सर्वोच्चपदी असलेल्या नेत्यांची आणि पक्षाची देखील हानी झाली. कुठेतरी याच्यामध्ये आम्हाला डेफेमेटरी सूट फाईल करता येतो का याचा आम्ही कायदेशीर सल्ला घेत आहोत. पक्षाचा एक सरचिटणीस म्हणून पक्षाच्या वतीनं जो काही कायदेशीर सल्ला मला मिळेल, प्राप्त होईल, त्याच्या आधारे मी सोमवारी याच्यावरती निर्णय घेणार आहे. एवढंच मला आपल्याला या निमित्ताने सांगायचं होतं. कारण याच्यानंतर पडसाद असे झाले की मी रात्री 11ची फ्लाईट पकडली, जी दुर्दैवाने इथं साधारण 1:30-2ला उतरली. आणि मग बातम्या ज्या सुरू झाल्या, आजकाल बातम्या सुरू झाल्या की त्या आपण थांबवू शकत नाही. आणि मग त्याच्यावरती आमच्याच हितशत्रूंनी, ज्यांचा उमेश पाटलांनी याचा उल्लेख केलाय, त्यांनी त्याचं भांडवल करून त्याला अजून आग लावण्याचा प्रयत्न केला. कुठेतरी याला आळा बसावा आणि ह्या बातमीच्या केंद्रस्थानी कुठेतरी मी होतो करून तो प्रश्न मला विचारला गेला होता आणि बातमीमध्ये माझ्या नावाचा उल्लेख आहे. म्हणून मला असं वाटलं की हे स्पष्टपणे आपल्यासमोर मांडता यावं, म्हणून आपली भेट घ्यावी. याकरता आम्ही दिलेल्या निमंत्रणाला शनिवारचा दिवस असून देखील कमी वेळात आलात, त्याबद्दल धन्यवाद. याखेरीज मला काही वेगळं बोलायचं नव्हतं. उमेश, आता तुम्ही बाकीचे विषय बोला. आता अविनाशजींनी सांगितल्याप्रमाणे दिल्लीमध्ये जो काही प्रकार घडलेला आहे आणि त्या संदर्भात ज्या वर्तमानपत्रामध्ये बातमी आली ती पूर्णपणे चुकीची बातमी आहे. आणि त्या बातमीमध्ये थेटपणे आमच्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांचा प्रवेशाला बंदी पक्षाच्या कार्यालयात अशा पद्धतीने उल्लेख करणं हे आमच्या पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये अत्यंत चुकीचा संदेश त्यातून जातो. असं कुठेही पत्रक काढलं गेलेलं नाही, असं कुणी बोललेलं नाही, पक्षाचा कुठलाही नेता याच्या संदर्भातलं वक्तव्य नाही. आणि असं असताना त्या ठिकाणी कुठल्या तरी ऐकीव माहितीच्या आधारावर असं वृत्त छापणं हे आमच्या पक्षाला नुकसान करणार आहे, आमच्या नेत्यांचा त्या ठिकाणी अवमानित करणार आहे. आणि त्याच्यामुळं त्या संदर्भानं कायदेशीर बाब तपासून त्या बाबतीमध्ये निश्चितपणे अब्रू नुकसानीचा दावा दाखल करता येतोय का हे आम्ही तपासून निश्चितपणे पाहतोय. आणि त्याचबरोबर कार्यालयामध्ये त्या ठिकाणी अविनाशजी अधिक गेल्यानंतर त्या संदर्भामध्ये काही जे बातमीमध्ये जे आलेलं आहे की तिथं अमुक अमुक लोक जमले आणि त्यांनी अमुक जणाला घेरलं आणि त्या ठिकाणी काही वाद झाला वगैरे, हे जे बातमी आलेली आहे या संदर्भानं तपासणीच्या करता पक्षांतर्गत जी शिस्तपालन समिती आहे ती शिस्तपालन समिती त्या बाबतीमध्ये निश्चितपणे कॉग्निझन्स त्या ठिकाणी घेत आहे. आणि त्याच्या समोर सगळी बाजूने तपासून जर कुणी याच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीचं जर तिथं काही चुकीचं काम केलं असेल तर त्यांच्यावर पक्षातून हकालपट्टी करण्याची सुद्धा किंवा त्यांना आहे त्या पदावरून निष्कासित करण्याची कारवाई सुद्धा त्या ठिकाणी केली जाणार आहे. आता मुख्य आजच्या प्रेसच्या संदर्भानं जे सुरुवातीला आपल्या समोर बोललेलो होतो की ज्या